सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड व चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी रेमायवाडीतील एकमल्ले चौक येथे भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एकमल्ले, अभिजित फडतरे, राहुल एकमल्ले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे, विराज जाधव आदी उपस्थित होते। यावेळी शिवराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव, नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले। आता जे आहे 1,500 आहे, 1,500 मध्ये अजून भाऊ तुम्हाला 1000 रुपये घालणार आहे, 2,500 होईल, 3,000 होईल, पण भावाला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या। भाऊ भरभरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये निवडून टाकताय, बरोबर आहे बाबा। त्यामुळं खूप वेळ कमी आहे। येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं। त्या मशीनवर दत्तात्रय नडगिरी या व्यक्तीचे आमचे उमेदवार सहकारी, दुसऱ्या मशीनवर नागेश यांची सौभाग्य होती अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं। तिसरा मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती, या तिसरा मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला मत टाकलं। आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा चौथा मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील, चौथा मत दुसऱ्याला घाला, तिसरा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला। माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका, चौथाही मत कमळलाच घालायचं। भाजपाचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले की यापूर्वीही प्रभाग 22 मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे केली आहेत। मात्र विरोधक त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून मतदारांची दिशाभूल करत आहेत। आपल्या भागासाठी विकासाची गाथा देणं खूप कठीण प्रसंग असतो, कारण ते विचारणारे महानगरपालिकेमध्ये हाऊसच नसतं, सभागृह नसतं, मिटिंगच नसतं, कुणाला विचारणार, प्रशासक जे करतील तेच पूर्व दिशा म्हणावं लागतं। परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं पाठबळ होतं, त्यामुळं महायुतीमधील एका प्रमुख पक्षामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशाला गायकवाड आम्ही दोघेही काम करत होतो। आपल्या भागातील जनतेने आम्हाला संधी दिलं, त्या संधीचा पुरेपूर आम्ही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला। 5 वर्षामध्ये तर निधी तर निश्चित आणलं। फडतरे काका नगरसेवकाला एका वर्षामध्ये साधारण सक्षम असेल नगरसेवक, बोलका असेल नगरसेवक, माहितीगार असेल नगरसेवक, तर त्याला 25 लाख रुपयाचा निधी हा वर्षाकाठी मिळत असतो। एका नगरसेवकाला वर्षाकाठी 25 लाख रुपये भांडवली निधी असतं आणि वाढवायचा निधी 10 लाख रुपये, म्हणजे वर्षाला 30 लाख रुपयाचा निधी त्याच्या भागाचा विकास करण्यासाठी असतो। म्हणजे 5 वर्षामध्ये 30 लाखाप्रमाणे जर आपण हिशोब केलं, 30 लाखाप्रमाणे जर आपण 5 वर्षाचा दीपक काका विचार केला आपण, तर 3-5-15 म्हणजे 1.5 कोटी रुपयाचा निधी हा नगरसेवकाला 5 वर्षामध्ये उपलब्ध होतो संपूर्ण 22 नंबर प्रभागाला। दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीने भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल भानावत, चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपच्या 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला।